विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परिसर अभ्यास भाग 1 मधील 14वा पाठ वाहतूक हा पाहणार आहोत। या पाठामध्ये आपण वाहतुकीची साधनं आणि वाहतुकीची गरज का आहे, स्वयंचलित वाहनाचा वापर केल्यामुळे आपल्याला कोणते फायदे होतात याची माहिती आपण घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे एक चित्र दिसतं आहे आणि या चित्रामध्ये हा मुलगा स्वतः चालत रस्त्याने निघालेला आहे। दुसऱ्या चित्रामध्ये तोच मुलगा शाळेत सायकलवरती निघालेला आहे आणि तिसरं चित्र हे स्वयंचलित वाहनामध्ये तोच मुलगा शाळेमध्ये निघालेला आहे। या तिन्ही चित्रांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं, तर बघा, तिन्ही चित्रामध्ये पहिल्या चित्रात चालत गेलेला आहे, दुसऱ्या चित्रात सायकल वापरली आणि तिसऱ्या चित्रामध्ये स्वयंचलित वाहन म्हणजे मोटारीचा वापर केलेला आहे। आता हे तिन्ही मार्ग ज्यावेळी वापरले गेले एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी म्हणजे शाळेमध्ये जाण्यासाठी, त्यावेळी काय झालं, तर तिन्ही दिवशी प्रवासास लागलेला वेळ, कोणत्या प्रवासाला सर्वात जास्त वेळ लागला आणि कोणत्या प्रवासाला सर्वात कमी वेळ लागला हे बघा बरं। चालत जास्त वेळ लागला का सायकलवर का स्वयंचलित वाहनानं? निश्चितपणे चालत जास्त वेळ लागला। सगळ्यात कमी वेळ स्वयंचलित वाहनानं लागलेला आहे। म्हणजे आपण जर पाहिलं की कोणत्या प्रवासात तुम्हाला स्वतः साहित्य वाहून न्यावं लागलं, तर हे देखील आपल्या लक्षात येतं आहे की आपण ज्यावेळी चालत गेलो त्यावेळी स्वतः साहित्य वाहून न्यावं लागलं। कोणता प्रवास आरामदायी वाटला, तर निश्चितपणे मोटारीनं ज्यावेळी गेलो त्यावेळी हा प्रवास आरामदायी वाटतो। कोणत्या प्रवासात इंधनाचा वापर करावा लागला, इंधन कुठल्या प्रवासात वापरलं, तर वाहनामध्ये वापरलं। धूर, आवाज यांचा त्रास कोणत्या प्रवासात जास्त जाणवला, याचंही उत्तर आपल्याला शोधायचं आहे। धुराचा त्रास कुठं झाला, आवाजाचा त्रास कुठं झाला, निश्चितपणे वाहनामध्ये झालेला आहे। बघा, अशा पद्धतीनं आपण तीन चित्रांच्या आधारे जरा चर्चा केली की वेळ कुठं लागला, त्रास कुठं झाला। त्याचप्रमाणे आपल्याला जे दप्तर आहे त्या मुलाला कुठं वाहून न्यावं लागलं, इंधनाचा वापर कुठं केला, हे आपण पाहिलं। आता ह्याच्यामुळं आपल्या असं लक्षात आलं असेल की पायी जाताना जास्त वेळ लागतो। निश्चितपणे पायी जाताना जास्त वेळ लागतो। चालत जाताना पायी चालत ज्यावेळी जातो त्यावेळी जास्त वेळ लागतो। त्याचप्रमाणे साहित्य वाहून न्यायला सुद्धा जास्त श्रम करावे लागतात चालताना। पण वाहनाचा वापर ज्यावेळी आपण करतो त्यावेळी वेळेची व श्रमाची बचत होते। लक्षात ठेवा, वाहनाचा वापर केल्यामुळे कोणत्या दोन गोष्टीची बचत होते? वेळेची, वेळ कमी लागतो, आणि श्रम म्हणजे कष्ट कमी करावे लागतात। त्याचबरोबर हेही लक्षात आले असेल की स्वयंचलित वाहनासाठी इंधनाचा वापर करावा लागतो। जर आपल्याला मोटारीनं जायचं असेल तर त्या मोटारीमध्ये पेट्रोल, डिझेल काहीतरी भरावं लागतं, म्हणजे त्यासाठी इंधन वापरलं जातं। आणि या वाहतूक साधनामुळे ज्यावेळी स्वयंचलित वाहनं वापरली जातात त्यामुळं हवेचं आणि आवाजाचं आपल्याला त्रास झालेला आहे, प्रदूषण होतं। म्हणजेच वाहतुकीचे चांगले व वाईट असे दोन्ही परिणाम आहेत। वाहतुकीचे दोन परिणाम आहेत, चांगलेही आहेत आणि वाईटसुद्धा आहेत। चांगले कोणते? वेळ वाचला, श्रम वाचले, हे झाले चांगले परिणाम। वाईट कुठलं? तर प्रदूषण झालं, कशाचं? आवाजाचं झालं, हवेचं झालं, हे झाले वाईट परिणाम। आजच्या गतिमान युगात म्हणजे आजच्या काळामध्ये आपल्याला प्रवासासाठी, साहित्याची ने-आण करण्यासाठी वेगवेगळ्या वाहतुकीच्या साधनावर अवलंबून राहावं लागतं। बघा, खूप दूर जायचं असेल,
विमान वापरतो, रेल्वे वापरतो, समुद्रातून प्रवास करायचा आहे जहाज वापरतो, रस्त्यानं जायचं आहे मोटार गाडी वापरतो, बस वापरतो. म्हणजे वेगवेगळी वाहतुकीची साधनं आपण वेगवेगळ्या हेतूसाठी वापरत असतो. वाहतुकीचे फायदे कोणते? तर वाहतुकीचा पहिला फायदा आहे कामे जलद गतीने होतात. लक्षात ठेवा, जलद वेगात कामं होतात. दुसरा फायदा आहे वेळेची आणि श्रमांची बचत होते. पाहिला आहे आपण हा फायदा. त्यानंतर तिसरा फायदा व्यापार वाढीस चालना मिळते. म्हणजे कमीत कमी वेळेत दुसऱ्या ठिकाणी साहित्य उपलब्ध होतं. त्यामुळे एका ठिकाणावरचं साहित्य दुसऱ्या ठिकाणी जिथं भाव चांगला मिळतोय तिथं विकता येऊ शकतं, त्याचा फायदा होतो. जगातले वेगवेगळे प्रदेश, विविध प्रदेश वाहतुकीच्या सोयीमुळे एकमेकाशी जोडले गेलेले आहेत. हा सुद्धा फायदा आहे वाहतुकीचा. जागतिक स्तरावर वस्तूंची वाहतूक सहज व सोपी झालेली आहे. वस्तूंची वाहतूक सहज व सोपी होणे हा सुद्धा वाहतुकीचा फायदा आहे. त्याचप्रमाणे विविध वस्तू सहज उपलब्ध होऊन लोकांचे जीवनमान सुधारले हा फायदा आहे. त्याचप्रमाणे पर्यटन म्हणजे फिरायला जाणं, आरोग्य, एखादी व्यक्ती आजारी असली, वाहतुकीची साधनं असली, आपल्याला दुसऱ्या दवाखान्यात लगेच नेता येतं, चांगले उपचार घेता येतात, एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. म्हणजे वाहतुकीमुळं आरोग्यसुद्धा सुधारतं आहे. शिक्षण, एखाद्या व्यक्तीला शिक्षणासाठी बाहेर पडायचं आहे तर त्यासाठी सुद्धा वाहतुकीच्या साधनांची गरज आहे. अशा पद्धतीनं वाहतुकीमुळं आपलं जग हे आहे ते जग जवळ आलेलं आहे. बघा इथे एक चित्र दाखवलेलं आहे. रस्त्यावरून जाणारी वाहनं आहेत, वाहनामधून निघणारा धूर दाखवलेला आहे. बाजूला काही झाडं आहेत, पक्षी आहेत. या सगळ्यांना वाहतुकीच्या साधनामुळे प्रदूषणाचा सामना करावा लागतो आहे, हे देखील आपल्याला इथे चित्रामध्ये दिसतंय. आता चित्राचे निरीक्षण करा आणि काही प्रश्नांची उत्तरं वहीमध्ये लिहायला सांगितलंय. बघा इथं मुलं दिसत आहेत. कुठं थांबलेत? तर रस्त्याच्या कडेला थांबलेले आहेत. काय दिसतंय या चित्रामध्ये तुम्हाला? नीट बघा हे चित्र. तर मोटार गाडी निघालेली आहे. मोटार गाडीतून धूर बाहेर पडतो आहे. वेगात चालली मोटार गाडी. इकडं एक मोटरसायकल स्वार हा वेगात हॉर्न देत, इथं हॉर्नचा आवाजाचं चिन्ह दाखवलेलं आहे बघा. हॉर्नचा आवाज देत निघालेला आहे आणि या आवाजाचा त्रास ह्या मुलीला होतोय. तिनं कान झाकून घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे इकडं ह्या मुलाला डोळ्याचा त्रास होतोय. डोळे जळजळ करतायत. कशामुळं? तर धुरामुळं. बघा तर या चित्रावरून आणि वरचं एक चित्र आहे. झाडं आहेत, रस्त्याच्या मधोमध काही रोपटी आहेत, बाजूला झाडं आहेत, पक्षी आहेत, ही वाहनं निघालेली आहेत. आता काही प्रश्नांची उत्तरं वहीमध्ये लिहा. चित्रातली मुले कुठे थांबली आहेत? तिथे ती कशासाठी थांबली असावीत? चित्रातील मुले काय करत आहेत? त्यांना कशामुळे त्रास होत असावा? आपण पाहिलंय रस्त्याच्या कडेला व रस्त्यापासून दूरवर असलेल्या वनस्पतीमधील फरक पुढील मुद्द्यांच्या आधारे नोंदवा. आता बघा वरचं जे चित्र आहे त्या चित्रामध्ये रस्त्याच्या कडेचे जे झाडं आहेत, छोटी रोपटी आहेत, ती झाडं पहा आणि दूरवरची झाडं पहा. काय फरक दिसतोय? त्यांच्या पानांचा रंग पहा, पानांचा तजेलदारपणा, वनस्पतीचं स्वरूप पहा. जर हे तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की वर्दळीच्या रस्त्यावर म्हणजे गर्दीच्या रस्त्यावर वाहनांची ये-जा सतत चालू असते. इंधनांच्या ज्वलनातून म्हणजे पेट्रोल डिझेलच्या ज्वलनामुळं वाहनातून सातत्याने धूर निघतोय. काही विषारी वायू सोडले जातात आणि त्या विषारू वायूमध्ये वाहनातून कोणते वायू बाहेर पडतात? उत्तर आहे बघा कार्बन मोनोऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड व सल्फर डायऑक्साईड. तिन्ही वायूंची नावं लक्षात ठेवा. ही विषारी वायू आहेत. कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड हे 3 विषारी वायू वाहनाच्या धुरातून बाहेर पडतात. त्याचप्रमाणे ह्याच धुरातनं काय बाहेर पडतंय हो?
तर कार्बन, शिसे यांचे सूक्ष्म म्हणजे छोटे छोटे कण, डोळ्यांना न दिसणारे कण बाहेर पडतात आणि हवेत मिसळतात. आणि हे घटक जर वाढले तर परिसरातील हवेची गुणवत्ता कमी होते. यालाच आपण हवेचे प्रदूषण असं म्हणतो. कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड हे वायू, कार्बन, धूर यांचे सूक्ष्म कण, शिशाचे सूक्ष्म कण याच्यामुळं हवेत जर प्रमाण यांचं वाढलं तर हवा काय होते, दूषित होते, हवेची गुणवत्ता कमी होते. यालाच हवेचं प्रदूषण म्हटलं जातं. आणि हवेच्या प्रदूषणामुळं वनस्पती आणि प्राणी याच्यावर काय परिणाम होतात बघा. हवेचं जर प्रदूषण झालं तर श्वासनलिका म्हणजे आपण जो श्वास घेतो ती श्वासाची नळी, डोळे, फुफ्फुसांचे विकार होतात. श्वासनलिकेचे विकार होतात, डोळ्याचे विकार होतात, फुफ्फुसाचे विकार होतात. उदाहरणार्थ डोळे जळजळणे चित्रामध्ये पाहिलंय आपण. हवेच्या प्रदूषणामुळे होतं. झाडांची पाने करपतात, गळतात, कोंब म्हणजेच अंकुर जळतात, झाडांची वाढ व विकास खुंटतो, लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे वन प्रदेशातून, वनाच्या म्हणजे जंगलाच्या भागातून जर वाहनं वाढली तर काय होतं, तिथले जे प्राणी आहेत आणि वनस्पती आहेत यांच्या अधिवासाला म्हणजे त्यांचं जे राहण्याचं ठिकाण आहे त्याला बाधा पोचते, नष्ट होऊ लागतात ती ठिकाणं. आणि या प्रदेशातील वन्यजीव मग हे वन्य प्राणी दुसरीकडे जातात. त्याचप्रमाणे वाहनांचा जो सतत आवाज होतो त्या आवाजामुळे गोंगाट होतो. त्या गोंगाटामुळं अस्वस्थता, चिडचिड होणे, डोके दुखणे, लक्ष न लागणे, मनोविकार इत्यादी परिणाम होतात. बघा, वाहतुकीची जर कोंडी झाली तर त्या परिसरात हवेचे व आवाजाचे प्रदूषण वाढते. म्हणजे ट्रॅफिक जर जाम झालं, ट्रॅफिक जाम म्हणतात बघा, म्हणजे वाहतुकीची कोंडी, ट्रॅफिक जाम होणे हा शब्दप्रयोग तुम्ही ऐकलाय. तर त्यामुळं हॉर्नचा आवाज वाढतो, वाहनांचा धूर वाढतो आणि त्याच्यामुळं हवेचं प्रदूषण होतं, आवाजाचं प्रदूषण होतं. वाहनांचं ज्यावेळी अपघात होतात त्यावेळी माणसं जखमी होतात, कुणाचा हात मोडतो, पाय मोडतो, अनेक अवयवांना इजा पोचते आणि त्यातून काही वेळा दुर्दैवानं मृत्यू होतात, माणसाला मरण येतंय, वाहनांचे नुकसान होतं. आणि हे सगळे परिणाम हे वाहनांच्या अपघातामुळे होत असतात. आता वाहतुकीचे वाईट परिणाम यावर वर्गात चर्चा करायची आहे. तुम्ही ती तुमच्या वर्गात करा. सांगा पाहू, पायी जाणे, सायकलवरून जाणे, खाजगी वाहनाने जाणे, सार्वजनिक वाहनाने जाणे, खालील प्रसंगी कोणता पर्याय निवडाल? बघा, घराजवळच्या मित्राकडे अभ्यासाला जायचं आहे, काय कराल? तुम्ही पायी जाऊ शकता, कारण घराजवळच्या मित्राकडे घराजवळ जायचं आहे म्हणजे हा पर्याय निवडू शकतो. 1 किलोमीटर अंतरावरील शाळेत जाण्यासाठी सायकलवर जाऊ शकता म्हणजे हा पर्याय निवडू शकतो. परगावी विज्ञान प्रदर्शनात साहित्य घेऊन जायचं आहे, साहित्य घेऊन जायचं आहे, मग काय करावं लागेल? तर आपल्याला काय करावं लागेल? खाजगी वाहनानं जावं लागेल, कारण विज्ञान प्रदर्शन कुठेही माहीत नाही, ते योग्य ठिकाणी साहित्य आपलं व्यवस्थित नेलं पाहिजे, मग खाजगी वाहनानं जावं लागेल. आणि शेजारच्या गावात लग्नाला जाण्यासाठी तर तुम्ही सार्वजनिक वाहनानं जाऊ शकता, खाजगी वाहनानं जाऊ शकता, दोन्ही पर्याय तुम्ही वापरू शकता. बघा, तर आपल्याला असं लक्षात येतं की जवळच्या अंतरासाठी पायी जाऊ शकतो, थोड्या अंतरावर जाण्यासाठी सायकल वापरू शकतो. अशा सवयी आपण लावून घेतल्या पाहिजेत. त्यामुळे स्वयंचलित वाहनाचा वापर आपण कमीत कमी केला पाहिजे. मग का कमीत कमी केला पाहिजे? तर प्रदूषण आपल्याला कमी करायचं आहे, हवेचं आणि आवाजाचं. सार्वजनिक व खाजगी वाहनाचा वापर आवश्यकतेनुसार जर केला तर वेळेची व श्रमाची बचत होते. अशा रीतीने वाहतुकीच्या वाईट परिणामांची तीव्रता आपण कमी करू शकतो. याशिवाय प्रदूषण कमी करण्यासाठी कोणते उपाय आहेत? लक्षात ठेवा, हे उपाय प्रदूषण कमी करण्यासाठी कमी प्रदूषण करणाऱ्या इंधनांचा वापर करा, जी इंधनं कमी प्रदूषण करतात त्याचा वापर करा, वेळच्या वेळी वाहनांची देखभाल करा, दुरुस्ती करा. त्याचप्रमाणे शक्यतो सार्वजनिक वाहनांचा वापर करा, एस टी बस, रेल्वे याचा वापर करा.
आवश्यक तेथेच खाजगी वाहनांचा वापर करा. जर गरजच असेल तरच खाजगी वाहनांचा वापर करा, अन्यथा सार्वजनिक वाहने वापरा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, खूप 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 महत्त्वाचं हे चित्र आहे. काय करा? वृक्षाची लागवड करा, झाडांची लागवड करा. आणि कोणकोणती झाडं लावा? वड, पिंपळ, कडुलिंब, करंज ही झाडं लावा. ही भारतीय वृक्ष आहेत आणि हे भारतीय वृक्ष प्रदूषण कमी करतात, ऑक्सिजन जादा सोडतायत आणि कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड यासारखे विषारी वायू, आणि याच्यापासून जर आपल्याला हे प्रदूषण कमी करायचं असेल तर वड, पिंपळ, कडुलिंब, करंज यासारख्या भारतीय झाडांची लागवड केली पाहिजे. स्थानिक पर्यावरणाशी हे वृक्ष सहज जुळवून घेतात आणि त्याच्यामुळे जैवविविधता वाढण्यास मदत होते. आणखी काय करू शकतो? तर प्रदूषणकारी इंधन म्हणजे प्रदूषण करणारे पेट्रोल, डिझेल यासारख्या इंधनाचा वापर टाळा. आणि मग काय वापरू शकतो? तर CNG आणि LPG यासारखी इंधनं आपण वापरू शकतो. इथे एक चित्र दाखवलेलं आहे. हा CNG पंप आहे बघा. आता अनेक गाड्या, त्या गाड्यांच्या मागं असं काचेवरती CNG असं लिहिलेलं असतं, म्हणजे ही गाडी CNG वर चालते. CNG पंप आपल्या परिसरामध्ये असतात. लक्षात ठेवा, आपलं पर्यावरण हे संवेदनशील असतं, त्यामुळे पर्यावरणावर प्रदूषणाचे विघातक परिणाम होतात आणि ते आपल्याला सुद्धा हानिकारक आहेतच, पण त्याचबरोबर सर्व सजीवांना हानिकारक आहेत. फक्त माणसालाच नाही, सगळ्या सजीवांना याचा त्रास होणार आहेत. आजच्या आधुनिक युगात आपण इंधनावर चालणारी वाहने, जहाजे, विमाने वापरत आहोत. आता आपण काय करतोय? तर इंधनावर म्हणजे पेट्रोल, डिझेल याच्यावर चालणारी वाहनं वापरतोय, जहाजं वापरतोय, विमान वापरतोय. पण पूर्वीच्या काळामध्ये जहाजं ही यंत्रावर चालत नसत. मग कशावर चालायची? तर वाऱ्याच्या वेगाचा वापर केलायचा. वाऱ्याच्या वेगाचा वापर करून ही जहाजं चालायची आणि त्यालाच शिडाचे गलबत, लक्षात ठेवा, शिडाचे गलबत कशावर चालतंय? वाऱ्याच्या वेगावर. शिडाचे गलबत किंवा शिडाचे जहाज म्हणत. आणि इथे एक चित्र दिलंय बघा, हे शिडाचे जहाज आहे. हा जो भाग आहे याला शिड असे म्हणतात. आणि हे शिड काय करतात? वारं जसं वाहत असेल त्या वाऱ्याच्या दिशेनं हे जहाज पुढं जातं. आणि पूर्वीच्या काळामध्ये हा माणूस जगभर फिरला काय वापरून? तर शिडाची जहाजं वापरून. तुम्हाला सायकल चालवण्याचे वेगवेगळे फायदे इथं दिलेले आहेत. सायकल चालवण्यामुळे शरीराचा व्यायाम होतो, वाहनाची गर्दी होत नाही, पैशाची बचत होते, छोट्या जागेत सायकल ठेवता येते, वेळेची बचत होते, स्वावलंबन, स्वतःवर अवलंबून, प्रदूषण होत नाही, थोड्या प्रमाणात सामान वाहून नेता येतं. सायकल वापराचे वेगवेगळे फायदे आपण बघितलेले आहेत. बघा, इथं आपल्याला एक प्रश्न विचारला आहे. रोहन आणि सानिया नेहमी शाळेत चालत जातात. घरापासून 30 मिनिटावर त्यांची शाळा आहे. आज त्यांच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम आहे, त्यासाठी त्यांच्या आजीसोबत येणार आहे. आजीचे वय जास्त असल्याने ती थकलेली आहे. तिला शाळेत नेण्यासाठी पुढीलपैकी कोणता पर्याय निवडावा? बघा, आजी थकलेली आहे, काय वापराल? पायी जाणे, ॲटो रिक्षाने जाणे, बसने जाणे, स्कूटरने जाणे, मोटारीने जाणे. बघा, तुम्हीच ठरवा आपण कोणता पर्याय योग्य आहे. वेळेचीही बचत झाली पाहिजे, श्रमाचीही बचत झाली पाहिजे. आजी थकलेली आहे, तिचं वय जास्त झालेलं आहे. मग तुम्ही कोणता पर्याय वापराल? तर शक्यतो तुम्ही ॲटो रिक्षाने जाणे हा पर्याय निवडू शकता. आपण काय शिकलो? वाहतुकीचे आपल्यावर होणारे चांगले व वाईट परिणाम. आपण बघितलं वाहतुकीमुळे कोणते चांगले परिणाम होतात, कोणते वाईट परिणाम होतात. वाहतुकीच्या साधनांचा विचारपूर्वक वापर करायलाही शिकलो आपण. त्याचप्रमाणे वाहतुकीच्या साधनांच्या प्रदूषणामुळे निसर्गाचे धोक्यात येणारे अस्तित्व, कसा निसर्ग धोक्यात यायला लागला आहे, झाडांवरती परिणाम कसे वाईट होत आहेत, वन्यजीव त्यांचा अधिवास सोडून, त्यांची राहण्याची जागा सोडून दुसरीकडे का जातात? तर वाहनांच्या गोंगाटामुळं, गर्दीमुळं, प्रदूषणामुळं. हे देखील आपण शिकलेलो आहोत. आणि ह्या प्रदूषणावर कोणते उपाय करायचे? झाडे लावण्याचे, वड, पिंपळ यासारखे वृक्ष लावणे, CNG, LPG यासारखी इंधनं वापरणे. आपण अनेक उपाय बघितलेले आहेत. तुम्ही परत एकदा हा पाठ व्यवस्थित समजून घ्या. निश्चितपणे मला आशा आहे की तुम्हाला आजचा पाठ हा समजला असेल. तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.